गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सीमाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चला इकडे की नाही तर आजचा टिफिन रेडी करून घेतला आणि त्यानंतर म्हटलं चला मला थोडीशी क्लिनिंग पण करून घ्यायची होती आज. तर त्यासाठीच पटापट आवरलं आणि इकडे आता आजची पण तयारी झालेली आणि तो निघालाय क्लासला. तर त्यानंतर की नाही मला म्हटलं चला आज मस्त सगळे पाय पुसणे वगैरे धुवायला टाकून देऊया म्हटलं. आणि हॉलमध्ये पण 2-3 पाय पुसणे आहेत. त्यानंतर किचनमधले आणि बेडरूमचे सुद्धा सगळे एकत्र मी मशीनलाच लावून देते, म्हणजे कसं की एकत्र धुतले जातात आणि छान क्लीन पण होऊन जातात. 1-2 लावायला म्हणजे लावत बसलं ना तर एवढं काही म्हणजे क्लीन होत नाहीत ते. त्यांना जास्त क्वांटिटीमध्ये टाकायला लागतं, त्यावेळेस होतात. आणि मी सगळे असे घेतले ना की ती सगळी मशीनमध्ये चांगली धुतली जातात. मग लावून दिली आणि त्यानंतर म्हटलं चला आता आपण जे एंट्रन्स जवळ आहे ना माझं शू रॅक तर ते मला आवरून घ्यायचं होतं. आणि बरेच शूज वगैरे खूप जास्तीचे त्या ठिकाणी या लोकांनी ठेवलेले आहेत एक्स्ट्राची. आता बेडरूममध्ये जे आपण कधीतरी घालायचे शूज असतात ना तर ते बेडरूममध्ये ठेवायला सांगते, पण यांना काही वेळच मिळत नाही. जो म्हणजे आले की तिकडेच सगळेजण काढतात शूज वगैरे आणि त्यामुळे ना ते कपाट भरलेलं आहे पूर्ण. आणि म्हटलं चला ते पण क्लीन करून घेऊया. आणि येता जाता आता पावसाळ्यामुळे की नाही शूजला जे थोडीफार माती वगैरे लागून येते ना तर ती पण त्या ठिकाणी मग जाते. तर म्हटलं चला ते सुद्धा साफ करून घेऊया. आणि कसं आहे ना की आवरल्याशिवाय सुद्धा चांगलं दिसत नाही, तर दर 8-10-15 दिवसात मी ते आवरूनच घेत असते. पण म्हटलं चला आज तुमच्याशी शेअर करावं. आणि इकडे आता मग ही कुशन पण आहे तिथे बसून शूज वगैरे घालण्यासाठी असं केलेलं आहे आम्ही. तर तेच काढून घेतलं आणि त्यानंतर वरती थोडंसं मला जाळं आल्यासारखं वाटलं तर ते पण काढून घेते म्हटलं. आणि कापडानेच मग मी पुसून घेतला अगदी बारीक. तसं तर मी जाळं वगैरे येऊच देत नाही, पण मग थोडंसं वाटलं मला तर म्हटलं चला क्लीन करून घेऊया, तेवढं आता करतोय तर. आणि इकडे आता की नाही कधीतरी घालायचे शूज वगैरे पण तिथेच त्यांनी ठेवून दिलेले, त्यामुळे जास्तच असा राडा झालेला आहे आतमध्ये. आणि त्याला काय झालं नाही की 2च असे कप्पे येते आतमध्ये, त्याला पार्टिशन असं केलेलं नाहीये, त्यामुळे एकावर एक सगळे शूज ठेवले जातात आणि म्हणजे वॉश केलेले धुतलेले शूज असतात ना ते सुद्धा खराब होतात. त्यामुळे की नाही मला थोडंसं वेगवेगळं ठेवायचं होतं. तर बघू म्हटलं आता जमतं का. आणि काही काही सँडल वगैरे जुने शूज वगैरे तर ते ना मी अशा पिशवीत पण घालून ठेवलेत. पण तरी पण काय होतं ना की ते त्यांना तर ते विसरायलाच होतं, ते कपाटात ठेवल्यामुळे जे समोर दिसतात तेच ते घालतात. आणि मग कधीतरी मग त्यांच्या ड्रेसवर वगैरे मॅचिंग मुलांचं म्हणजे चाललंय इथे, तर मुलं असं करत असतात आणि त्यामुळे की नाही खूप जास्त राडा होता. आता इकडचं बाजूचं कपाट आवरून घेतलं, आता इकडचं आहे राज आणि त्याच्या पप्पांचं आणि बाजूचं आहे माझं आणि दीदीचं. तर आता सगळे शूज त्यांचे काढते. आणि राज तर आता सध्या ना त्याला त्याच्या पप्पांचे शूज आवडायला लागले. तो त्याच्या पप्पांचे शूज बऱ्यापैकी त्याला यायला लागलेत आता आणि तो तेच घालायला बघतो. तर चालत राहतं दोघांचं मग की शूज माझे घातले म्हणून. तर चालतंच आणि आता त्याला आवडतात पण घालायला त्यांचे. तर आता त्याचे पण आहेत, पण तो ना बऱ्याच वेळा त्याला पप्पांचे शूज घालायला आवडतं. तर चला सगळं लावून घेतलं मी आणि बाकीचे जे शूज काढून टाकायचे होते ते पण काढून घेतले. आणि एक शूज माझं तर खूप दिवस झाले घेतलेला होता तो, आणि तो ठेवून ठेवूनच त्याचं जे तळ आहे ना ते तुटलं. म्हटलं जाऊ दे आता त्याला टाकूनच द्यावं लागेल. तर आणि ही माझी रेग्युलर अशी बाहेर वगैरे खाली जाते ना मी त्यावेळेस घालायची माझी चप्पल आहे, म्हणून मग ती मी मध्ये काही ठेवली नाही. तर आता हे क्लीन करून घेते इकडे आणि आवरून घेते. तर सकाळी सकाळी ना आवरून घेतलं म्हणजे मग कसं की अंघोळीच्या आधी नंतर मग दिवसभर इतर कामांसाठी वेळ मिळतो. ते आवरून घेतलं, डस्टबिन वगैरे बाहेर ठेवलं आणि त्यानंतर म्हटलं चला ही जी आपली बाल्कनीची स्लायडिंग डोर आहे ना तर ती पण मला क्लीन करून घ्यायची होती, म्हणून मग पडदे जरा बाजूला केले. आणि इकडची जी स्लायडिंग आहे ना तर ती जास्त काही पुसली जात नाही. ही समोरची तरी मी पुसून काढते, पण ही जी आहे ना तर ही जास्त काही पुसली जात नाही. तर म्हटलं चला आज तीच मला क्लीन करून घ्यायची होती. आणि मी इकडे कोलीन घेतलेलं आहे. त्यानंतर एका दुसऱ्या स्प्रे बॉटलमध्ये की नाही मी विम बारचं पाणी करून घेतलंय, कारण ह्या स्लायडिंग डोअरला की नाही असे कधीतरी थोडेफार असं म्हणजे तेलकट हात वगैरे पण लागलेले असतात किंवा येता जाता तर ते बोटं उठलेली असतात. आणि ते पांढऱ्या कलरचं असल्यामुळे ना खूप असं जास्त खराब होतं. आणि मलाच खूप हौस होती बरं का असं म्हणजे हे काचेचं स्लायडिंग डोअर घेण्यासाठी. मी ना खूप त्यांना सांगितलं होतं, कारण आमच्या बिल्डिंगला ना असं नाहीये, हे आम्ही करून घेतलेलं आहे. तर जे आपलं असं नेहमीचंच डोअर असतं ना उघडायचं, पण ते खूप पार्टमध्ये उघडणारं होतं, म्हणून मला ते नको होतं. म्हणून मग म्हटलं चला मला की नाही तुम्ही असं काचेचंच करून द्या. मग आहोंनी पण ऐकलं आणि खूप विचार करून मग आम्ही हे केलं होतं. थोडंसं क्लिनिंगला आपल्याला म्हणजे करत राहावं लागतं, पण तसं काही नाही. ते सुद्धा जे आपण याचं गजचं वगैरे करतो ना
लोखंडी गच्च वगैरे डोर ते पण क्लीन करावंच लागतं. त्याच्यावर सुद्धा धूळ वगैरे बसत असते. पण याला असं आहे की याला थोडं जास्त म्हणजे करावं लागतं 15 दिवसातनं 8 दिवसातनं असं. तर म्हटलं चला आता हे करून घेऊया आणि हळूहळू आता बाप्पांचं आगमन होणार आहे. तर चांगलं क्लीन करून घेतलं म्हणजे कसं आपल्यालाही फ्रेश वाटतं. आणि असं तर काय आपण पाहुणे जरी येणार असले ना तरी सुद्धा आपण घर आवरायला घेतो बरं का. आता तर साक्षात आपल्याकडे गणपती बाप्पाच येणार आहे त्यामुळे तर विचारायलाच नको. आणि सगळ्यांना जसा उत्साह येऊन जातो ह्या काळामध्ये. आणि आता तर पोळा पण आज होता. पोळा आला म्हणजे कसं, पोळा आला की सगळे सण गोळा होत असतात असं म्हटलं जातं आणि तसंच आहे. आता पोळा आल्यानंतर एक सण यायला सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे हे असं चालूच राहणार आहे क्लिनिंग वगैरे, शॉपिंग ह्या सगळ्या गोष्टी. तर तुमच्याशी तर सगळं शेअर करतच राहील मी. म्हटलं चला आता हे सगळं क्लीन करून घेऊया आणि त्यानंतर मग बघूया म्हटलं. आणि आज असं झालं ना, की म्हटलं काहीतरी गोडधोड वगैरेच करायचं आहे तर सकाळी क्लिनिंग करून घेते आणि नंतर मग स्वयंपाकाला लागेन म्हटलं. 10ला वगैरे लागेन म्हटलं, नाश्ता वगैरे करून देईल यांना. आणि पण तसं झालंच नाही. मी क्लिनिंगच करत बसले आणि मला की नाही हे सोफ्याचे कवर वगैरे पण धुवायला काढायचे होते. पण म्हटलं आधी हे क्लीन करून घेऊया आणि त्यानंतर बघूया म्हटलं आता. तर कारण हे धूळ वगैरे उडतेच आपण साफ करतो त्यावेळेस. आणि हे जे माझ्याकडे वायपर आहे ना ते इतकं युजफुल आहे ना, तुम्हाला सांगते तुम्ही पण ते घेऊन टाका जर तुमच्याकडे नसेल तर. कारण त्याचे ना मिरर, हे असे काच आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे ट्रॉली सुद्धा किचनच्या मी त्याच्याने साफ करते. मी केलं तर दाखवेल तुम्हाला आणि खूप मिनिटात अशा क्लीन होतात. आपण फक्त एखादा स्प्रे तयार करून घ्यायचा विम बारचा वगैरे किंवा मग कुठल्या तरी पावडरचा वगैरे असा आपण म्हणजे एखादा जेल तयार करून घ्यायचा आणि ते स्प्रे मारायचं आणि त्याच्याने वाईप करायचं. खूप छान क्लीन होऊन जातं. फक्त जे जास्त असे डाग असतात ना डार्क, तर ते आपण फडक्याने वगैरे क्लीन करून घेऊ शकतो. पण काच आणि मिरर वगैरे खूप छान क्लीन होतात त्याच्याने. तर तेच मी आता करून घेतलं आणि म्हटलं चला आता स्वयंपाकाला लागूया. आता इकडे मी तुम्हाला तेच सांगत होते, की मला असं वाटलं ना, की आज साधाच वरण-भात वगैरे पुरी, श्रीखंड असं काहीतरी करूया म्हटलं गोड स्वयंपाक. पण अहोंना खायची होती पुरणपोळी. असंही त्यांना पुरणपोळी आवडत नाही. पण ते आज म्हटले, की पुरणपोळी करते का? तर म्हटलं ठीक आहे मग करून टाकूया. आणि बराच उशीर झाला होता कारण तुम्ही बघितलंच मी आता साफसफाई करत बसले होते आणि त्यामुळे की नाही म्हटलं चला पण आता अहोंनी सांगितलंय तर करते मग. तर 10:30 पावणे 11 वाजत आले होते आणि तेव्हा मी पुरणपोळी करायला घेतली होती. मग इकडे देवपूजा वगैरे करून घेतली. अंघोळ करून फ्रेश झाले आणि मग आले किचनकडे. आणि इकडे मी तुम्हाला तेच सांगण्यासाठी मी व्हॉइस टाकला होता. पण काय झालं ना, की इतका बारीक आवाज येत होता, की तुम्हाला ते ऐकायलाच नसतं आलं. तर म्हटलं चला आपणच आता व्हॉइस ओव्हर करून सांगूया. आणि इकडे आता ना मी हे केली आहे रव्याची खीर करत असते मी. त्यामध्ये ड्रायफ्रुट्स वगैरे, खोबरं असं घालायचं आणि आपल्याला जर काही इसेन्स घालायचं असेल ना, तर 1-2 थेंब घालू शकतो. खूप छान होतं खीर. आणि त्यानंतर मग वेलची पावडर वगैरे आपण घालू शकतो. त्यानंतर डाळ वगैरे शिजून झाली होती तर इकडे म्हटलं पटकन आमटी करून घेऊया. कांदा खोबऱ्याचं वाटण तयार केलं होतं तेच मी फोडणी देत होते. आणि हे आमटीचं पाणी अजिबात टाकायचं नाही बरं का. तर त्यासाठी की नेहमी त्यातलीच डाळ थोडीशी वाटून घेते मिक्सरला आणि तेच मग घट्ट होते जरा आमटी. तर छान उकळी आली की आमटी पण आपली रेडी होऊन जाणार आहे. त्यानंतर पुरण बारीक करायचं होतं मला. माझ्याकडे पुरणाची गाळणी आहे पण खूप मोठी आहे म्हणून म्हटलं चला याच्यातच करूया कारण पुरण ना खूप जास्त नव्हतं थोडंसंच होतं. तर ते पण बारीक वाटून घेतलं आणि चालला होता माझा हळूहळू स्वयंपाक. पण पुरणाचा स्वयंपाक म्हटला ना वेळ लागतोच. आणि ना काय झालं मी ना मिरचीची भजी तळत होते आणि कढईत हे असं टिश्यू पेपर ठेवलं होतं तर ते कढई जवळ नेलं आणि खालचा जो म्हणजे गॅसची फ्लेम त्याला लागली आणि आगच पेटली म्हणजे. तर मी इतकी घाबरली ना म्हटलं म्हणजे तेवढी भजी तळून मी ही बटाट्याची भजी तुम्हाला दाखवणार होते. पण झालं असं ना की ते पेटलं आणि मी पटकन ते बंद केलं गॅस पण आणि ते विझवलं आणि मग त्यानंतर पटकन ही दुसरी भजी पण तळून घेतली. तर थोडंसं काळजी घेऊनच आपण कामं करायची आणि उशीर झाला होता म्हणून थोडीशी माझी गडबड चाललेली होती की पटकन स्वयंपाक म्हणजे जेवणाच्या वेळेपर्यंत तरी व्हायला पाहिजे. पण कसं असतं ना की एकटीचं करणं असतं आणि त्याच्यामुळे पुरणाचा स्वयंपाक म्हटलं की थोडं लवकर लागलं की लवकर होऊन जातं. पण काल ना खूपच उशीर झाला होता आणि तो याहूनमुळेच झाला. त्यांनी मला लवकर सांगितलं. त्यांनी लवकर सांगितलं असतं तर मी क्लिनिंग दुपारून केली असती आणि सकाळी पुरणाचा पटकन स्वयंपाक केला असता. पण चला जाऊ दे आता होत होतं माझं हळूहळू. आणि कसं आहे ना आपण काळजी करूनच म्हणजे करायला पाहिजे. मी शक्यतो खूप काळजीने करते बरं का. कुठल्याच गोष्टी असं एकदमच म्हणजे धांदल करतच नाही मी. पण काय माहिती ते टिश्यू मला दिसलाच नाही आणि त्याने थोडासा पेट घेतला. तर म्हटलं ठीक आहे जाऊ दे आता इकडे पुरणपोळ्या करते आणि त्यानंतर मग मला नैवेद्य दाखवायचा आहे आणि बैलांची पण पूजा करून घ्यायची आहे.
तर बैल मी आणलं ते कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलेच असतील आणि ते तुम्हाला दाखवले मी. तर त्यामध्ये की नाही घोडा पण येतो, 4 बैल आणि घोडा अशी 5 जणांची जोडी आणलेली आहे. तर आता पुरणपोळी लाटून घेते, पटकन ताट तयार करते आणि झालं असं ना, की पटापट स्वयंपाक करत होते एका बाजूला आणि एका बाजूला हे लोकं जेवण करत होते. त्यामुळे बाकीचं मला पुरणपोळी वगैरे दाखवताच नाही आली. मग काही नैवेद्याचं ताट काढून ठेवलं होतं. इकडे आता तांदूळ घातले. आपण गहू, तांदूळ काही घालू शकतो. आपल्याकडे काही खरेखुरे बैल नाही. आपण शेतकरी म्हणजे आम्ही शेतकरी आहोतच, पण तरी बैल वगैरे आमच्याकडे नाहीये. शेती वगैरे आहे तशी. पण इकडे आपण याच बैलांची पूजा करून घेऊया आणि त्यांना आपण आभार मानूया, की ते वर्षभर राबतात शेतात आणि त्यामुळे आपल्याला छान असं पिकलेलं खाता येतं. तर चला ह्या बैलांचंही ना सन्मान करण्यासाठी सम्राट अशोक यांनी बैलपोळा हा सण त्यांच्या कृषी प्रदेशात साजरा केला होता आणि तेव्हापासून बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसंच त्यांनी आपल्या राज्यचिन्हात सुद्धा बैल या प्राण्याला समाविष्ट केलेलं आहे. तुम्ही बघू शकता एखाद्या वेळेस त्यांचं राज्यचिन्ह बघा. तर ही थोडीशी माहिती तुम्हाला दिली. त्यानंतर चला म्हटलं इकडे आता आहूंनी कॉफी आणलेली होती आणि तीच त्यांना घ्यायची होती. तर मस्त गरमागरम कॉफी करून दिली. आणि चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.